माननीय पवार साहेब आणि मित्र, मी फक्त 2-3 मिनिटच बोलणार आहे। मी मुद्दाम या कार्यक्रमाला आमंत्रण नसताना आलेलो आहे। जयंत पाटील, आमंत्रण नसताना मी आलेलो आहे। आपण पवार साहेबांना फोन केला की मी येतो आहे, त्यांच्याच गाडीमध्ये मी आलो। 99 साली जेव्हा राष्ट्रवादी स्थापन झाली ती शिवाजी पार्क वर झाली असली तरी ती बाल गंधर्व मध्ये पहिली घोषणा पवार साहेबांनी केली। आणि त्यावेळेला दिल्लीहून आले त्यावेळेला आम्ही सर्व डाव्या पक्षाचे लोक त्यांचं स्वागत आणि आम्ही तुमच्या बरोबर हे सांगण्यासाठी आलो होतो। 25 वर्ष गेली। 25 वर्षामध्ये अनेक पवार साहेबांनी लोक घडवले, अनेक सोडून गेले, पुन्हा त्यांना आणले, नवीन लोकांना तयार केले। पण या महाराष्ट्रामध्ये एकच मेव टायगर आहे, तो म्हणजे पवार साहेबच आहेत। आणि म्हणून मी या ठिकाणी निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादीला च्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो आहे। दोनच गोष्टी आहेत ज्या संविधानाबद्दल आता बीजेपी वाले बोलतात। मला वाटलं याच्यामध्ये आव्हाड साहेब बोलतील, पण याच्यामध्ये संविधान केव्हा निघालं? बँगलोरहून हेगडे जे खासदार आहेत त्यांनी सांगितलं आपल्याला संविधान बदलायचं आहे म्हणून 400 पार आपल्याला जायला पाहिजे आहे। तुम्ही लगेच विसरता। या ठिकाणी ज्या पद्धतीची भूमिका आपल्याला घ्यायला पाहिजे ती स्पष्टपणे घेतली गेली पाहिजे। आणि संविधानाचे सगळे रेकॉर्ड आहे, टीव्हीवर आलेलं आहे, ते त्यांच्या पुढे आपण ठेवलं पाहिजे। यांना संविधान खऱ्या अर्थानं बदलायचं होतं। पण पवार साहेबांची ती वैभवशाली वाटचाल आहे की या देशामध्ये एकमेव असा नेता आहे की सर्व आपल्या पक्षांमध्ये पवार साहेबांचा शब्द अंतिम मानतात। इंडिया आघाडीचा एक सदस्य म्हणून जेव्हा बैठका अटेंड झाल्या त्यावेळेला पवार साहेबांनी सांगितलं आणि अंतिम वाद झाला तर पवार साहेबांकडे बोट दाखवायचा। हा महाराष्ट्राला मोठा आपल्याला अभिमान वाटवावा असा हा नेता आहे। आणि त्या नेत्याचे तुम्ही खरे सैनिक